आणि बरं हो, आपल्या बरोबर आलेले युवक आहेत तरी कोण म्हणायचे? बाबा, या मुलामुळे तुमचा युवराज तुम्हाला जिवंत दिसत आहे. म्हणजे म्हणजे बाळा तुला म्हणायचं आहे तरी काय? बाबा, मी आणि शिपाई शिकारीला गेलो असता माझी शिपाईची कामगारी मी एकटाच फिरत राहिलो. त्या गुप्तकाराच्या सैतानाने माझ्यावर हल्ला केला. तो वार करणार इतकाच या मुलाने आपल्या दंडिकाच्या बलावर तो वार स्वतःवर केला आणि माझ्या प्राणाचे रक्षण केले. अरे परमेश्वरा, काय मी हे पाहत आहे? बाळा, मग तो हरामखोर आहे कोठे? बाबा, त्याला आम्ही कैदखान्यात डांबून ठेवला आहे. ठीक आहे, राज ठेवा. गाडीच्या हरामखोराला राज दरबारामध्ये हजर करा. ठीक आहे, जशी आहे. माझा सौचे खरा ठरला. तर त्याला शिक्षा द्या. राजसेवक, या हरामखोराचा पुढचा काढा पाहू. थांबा युवराज, याचं काळ कोण? प्रथम मीच पहा ना. लोकवंदिरा, तुझे पवित्र त्याला स्पर्श करू नकोस. राजसेवक, काढा म्हणतो ना त्या हरामखोराचा बुरका. काय मी हे पाहत आहे? कोण हरामखोरा कदमसिंह? अरे हरामखोरा, खाल्लेल्या अन्नावर बेभान फिरणाऱ्या कुत्र्या, तुला थोडी तरी लाज वाटली पाहिजे होती. महाराज, महाराज मला क्षमा करा. एक वेळ झालेली चूक पुन्हा कधी होणार नाही महाराज. महाराज मला क्षमा करा. महाराज, हरामखोरा, माफी मागताना तुला थोडी तरी लाज वाटली पाहिजे. राजसेवक, पाहता काय? लटकवा त्याला फासावर. बाबा, सेनापती आपल्याला शरण आले. त्यांना एक वेळा माफ करा. वाटल्यास त्यांना हद्दपारीची शिक्षा द्या. ठीक आहे बाळा. राजसेवक, हो, या हरामखोराच्या अंगावरील सारी राजवस्त्र उतरून याला राज्याच्या बाहेर हद्दपार करा म्हणजे झालं. ठीक आहे महाराज, चला. बघतो काय टाकेन तू आम्ही तर देतच आहोत. वंजिरा, कोणत्या विचारात गुंतलायस? का कोणास ठाऊक, पण या आता मला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत आहे. माझं मन काहीतरी चुकल्यासारखं करत आहे. जाऊ दे वंजिरा, चल आपण राजवाड्यात थोडी विश्रांती घेऊ. किती दिवस झाले दादा विजयसिंह कुठे दिसलेच नाही. काय करावे, काय सूचना असे चालले आहे बघ. सेवक आपल्या सेवेस हजर आहे. कोण? दादा, दादा कुठे होतास? केव्हाची मी तुला शोधत आहे. आणि हा भिकारी कोण? खबरदार काही वेडेवाकडे शब्द बोलशील तर. अगं तो भिकारी नसून माझा जीवनदाता आहे. तो आपल्याकडे 8 दिवस पाहुणा म्हणून आला आहे आणि त्याचा तू असा पाहुणचार करतेस. हा म्हणे पाहुणा. हा तर भिकारीच आहे दादा. दादा, माणसाने शोभल असे चांगले. हा तर भिकारीच आहे बघ. एवढी नजर चांगली नाही. तो इथवर आला कसा ते तरी जाणून घे. अरे बंधूला, माझ्या ताईचे वाईट वाटून घेऊ नको. लहानपणी आई गेल्यामुळे लाडाने वाढले. तिला मोठ्यांशी कसं बोलावं हे सुद्धा ठाऊक नाही. तू तिला एक वेळा माफ कर. ठीक आहे युवराज, यात काहीतरी माझी चूक असणार. परंतु हिला एक इशारा द्यावासा वाटतो. अगं कुणाची तुलना कुणाशी करताना दुसऱ्या जमानाचा थोडा तरी विचार करावा माणसानं. शेवटी भिकारी तर भिकारी. नुसतं बड्या म्हणतं राजाच्या. नुसत्या राजाच्या बड्या म्हणून रंगाचं नाव बस नाही. कर तुझी बडबड. युवराज, तर तुला माझी गरज असेल तर जंगलात येऊन भेट. आज चाललो मी. थांबवा ना माझ्या दादाला.
माझ्या बरोबर चल. तुला माझी पट्टराणी बनवून हे राज्य आपण दोघांना सुखात समाधानाने चालू. महामंत्री हे शब्द उच्चारताना तुमची जीभ कशी झाली नाही. शेवटी तुम्ही तुमचा प्रमाण दाखवलात. असंच चाललंय. खऱ्या मुळाने माझ्या म्हणण्याला होकार दे आणि माझ्या बरोबर चल. नाही नाही सैताना, मी तुझ्या आशीर्वादा कदापि मुलाचा नाही वाचलो. मला भिकारी म्हणते काय? अगं कोण भिकारी आणि कोण लाचारी ही वेळच टाकून देईल. मंजिरा हा मंजिरा अरे ही तर हाक माझ्या ताईची आहे. ताईला काय झालं असावं? मागे जावं तर पुढे मंजिरा जातो, पुढे जावं तर मागे ताई हाका मारते. अरे परमेश्वरा, काय करावे हेच काही कळत नाही. हो इथे थोडा वेळ लपून बसतो. आई गं, थोडा मजा असता. अगं या घनदाट जंगलामध्ये आज माझ्या वाचून तुला कोणी वाचवणार नाही. बऱ्या बोळाने माझ्या म्हणण्याला होकार दे आणि माझ्या बरोबर चल. सोड माझ्या ताईचा नाहीतर नाहीतर काय? आई गं. तुझ्या बहिणीचा जीव तुला प्यारे असेल ए, भेट विचारणार. नाही नाही दादा, ती तलवार तू खालती फेकू नकोस. त्या तलवारीने माझ्या काळजाचा घाव वेगळाच तरी झाला. ऐक गं, ती तलवार तू खालती फेकू नकोस. आई गं. पाहिलंस? आई. पाहिलंस या क्रूरशाचा क्रूरपणा? निशस्त्र पडलेल्या वीरावर तलवार चालवताना तुला थोडी सुद्धा लाज वाटली नाही? हे शेतकऱ्याच्या कारख्या खऱ्या बोलाने माझ्या मार्गातून बाजूला हो, नाहीतर तुझा सुद्धा सेवन केला जाईल. मात्र लक्षात काय ठेव. पाहतोस? तुम्हाला माफ कर. तुझ्याशी शिक्षा. ती दोघांना कळले. उठ मेरे, मी तर तुला केव्हाच माफ केला आहे. युवराज, चला राजवाड्यात जाऊया. सेवक बोला महाराज. दिवसेंदिवस आम्ही आता थकत चाललेलो आहोत. या राज्याचा राज्यकारभार आम्हा आता पेलेनसच झालेला आहे. बाळ युवराजांना म्हणतो या राज्याचा राज्याभिषेक करून घ्या, पण ते पण काही तयार होत नाही. काय करावं आणि काही नको काही कळेल असं झालंय राजसेवक. अहो महाराज, तुमची चिंता जाणतो आम्ही. पण म्हणजे काय राजसेवक? आपल्या युवराजाचं म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या मुलाला गादी बसून हे राज्य चालवायचा विचार चालू आहे त्यांच्या. अरे रे परमेश्वरा, काय मी हे ऐकत आहे? नाही नाही, हे कदापि शक्य होणार नाही. राजसेवक हो ना महाराज. आमची तब्येत थोडी ठीक नाही. आम्ही राजदरबारी थोडी विश्रांती घेत आहोत. कोणी आल्यास आम्हाला त्वरित खबर द्या म्हणजे झालं. ठीक आहे महाराज. महाराज पण झोपले हा. आणि त्या कार्याला पण जंगलात सोडलेलं आहे. पूर्ण दिले त्याला. आता काही टेन्शन काय नाही. काही टेन्शन आलेलं नाही. मी म्हणतो आपण पहिले सुट्टीत माझ्याकडे हा, हा. झोप. बराच मला नाही. होय, हा? ऐका. झोप, झोप जरा, झोप.
किती दिवस झाले जोराने याच्या कुत्र्याचा नुसता बाजार नुसता त्याचा वाटेवला वाहू दे. अरे या राजगादीसाठी आणि या राजवैभवासाठी या युवराजाने स्वतःच्या बापाचा खून केला. अजिबात वाटतं कोण आपल्या स्वतःच्या बापाचा खून करील? तुम्ही तरी सांगा मी नाही खून केला बाबांचा. माहिती आहे याला कोण समजावणार? मी नाही खून केला बाबांचा. तू तुझ्या बाबांचा खून केला नाहीस. नाही राजसेवक राजवाड्याचा कायदा काय सांगतो? ज्याच्या हाती पुरावा तोच गुन्हेगार. त्याचप्रमाणे कैद करा युवराजाला प्रथम. आपल्या राजवाड्यातील सर्व घोर गरीब जनतेला आपले महाराज आपल्या जनतेतून नाहीशी झालेल्याची खबर. म्हणजे एवढा मोठा ढोल घेतो आणि गावात नुसता वाजतो. राजसेवक, महाराजांच्या दुःखाची बातमी करू द्या आणि महाराजांच्या पेटाची व्यवस्था करा. ठीक आहे ठीक आहे आम्ही करतो. तो आम्ही आणि कोणाची प्रेत यात्रा आणि तुम्हाला माहिती नाही? तुम्हाला माहिती नाही? माहिती नाही? काय झालंय? हो आपले महाराज स्वर्गवासी झाले आपल्या सोडून गेले. असतोच काय? स्वर्गवासी झाले. स्वर्गवासी झाले. तुझ्या तोंडापट्टी माती कुठे जाते? माहिती काय? तोच स्वर्गवासी झाला. त्याला आज मी खूप खुश आहे. म्हणजे महाराज गेलं म्हणून तुम्हाला खुशी झाली. आम्ही नुसतं रडतोय आमचे बाप रे जागा तरी बसत नाही. आता महाराज गेले आता राजवाड्यात उपयोग नाही आपला. म्हणजे आम्हाला पगार कोण देणार?
गेले पगार कोण देणार? राजवाडा सोडला तुमच्यासोबत आहे. काय? ठीक. पगार द्याल ना? ए देणार देणार. हा? पगारही देणार आणि बोनसही देणार. अरे वा. पगार देणार मी तुला मा एवढ्यात बेमान झाला अरे या खाटीवरती लाज धर जरा, लाज धर. हा? तुला हा पगार देणार तुला खात्री आहे पगार आपण तो पगार देणार खात्री आहे म्हणून हो दाढी करा पैसा नाही हा पगार काय देणार? मी अरे पालन गेला तरी जीव सोडणार नाही काय मस्ती? बापरे, नाही अजिबात नाही. थांबा, 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 थांबा. हा बुजी काय बोलतो? पुष्याला गोत्र्या पाहिजे. हे इकडून जाय. वा, वा, येतो येतो घटकाभर येतो काय मला काय करायचं हा हा येणार येणार माझा बाबा. माझ्यासाठी एक काम कर. अहो, तुमच्याकडे कशी एक काय दोन गाडी. हा, कर, कर. राजवाड्यात जायचं. आता नाही राजवाडा सोडलाय. आता काय झालं वाड्या? मी सांगतोय हा, मग तुम्ही सांगा म्हणून जायचं. आणि पुढं? आणि एक सुंदर नर्तकी घेऊन ये. काय तिची आहे? ते माझ्या बापाची पेंड आहे ना रे ते लढायला. तुझ्या बापाची पेंट असो वा नसो, नर्तकी घेऊन यायचं म्हणजे यायचं. ए, हॅलो लवकर. जरा सांग अरे आता मला सांग अहो आता तुम्ही जेवण वाढलं तेव्हा मस्त तुम्ही जिलेब्या खाऊन खाऊन बघा कसं फुगलेत ते अरे आता मध्ये काय नाडकाडी खायची आठवण काय डोळा नाटे आता मग नाडकाडी गिरी यायला सांगितलं नाडकाडी कोण? कोण बसली? म्हटलं कुठेतरी बाजारात जाऊन बघायला लागेल बाबा रे. काय नाच गाणं करणार. अशी अशी नाचते ती हो. तुझ्या तोंडात तुझी माती. वा, वा. आता माझं तुला देवाबद्दल दिवस आहे. तिथे जागा उरलेला नाही अंगावर सकाळचा माझा. अरे देवा हा काय मला माहितीच नाही माझं लक्षात आला की पुढ्या आम्ही महाराजांना घेऊन चालवतो प्रेतयात्रा महाराजांना घेऊन चालवतो तर महाराजांचं डोकं माझ्या खांद्यावर होतं असं असं आणि तो मला हलूच कानात म्हणाले हे भालो महाराज मेल्यावर तुझ्याशी हा हो तेव्हा शपथ आईची शपथ सांगतो कानात म्हणाला आता तुला द्यायला माझ्याकडे काही उरलेलं नाही हा तर तुला जाता जाता एक गोष्ट देतो ही सोन्याचा हार देतो हा तर काय म्हणाले हा तुला आम्ही हार देतो रे बाबा हा, हा, घेऊन जा. आणि मी यालाच देतो ना, पैसा मी यालाच किरकिर. सवय लागली घाणेली तुला तर मला हा एवढा हार आहे ना तर तुझ्या बायकोला घेऊन जा रे आणि मोठी गाजर कर एवढी खाली डोबर एवढी तर महाराज मला म्हणाले हा तर मी काय म्हटलं बाबा माझं तर लगीन आता झालंय रे बाबा तुझ्या लगीनाचा बाकी आहे ना पुन्हा घेऊन जा तुझ्या बायकोला काय खूप छान. छान आता कोणत्या वाड्यात गोळी घालायची काय छान भेटल छान आता काय रांगोळी घालायची आहे मग काय हा? छान. छान आज घालते छान पुढे बोला लवकर समज. हा हा छान बरं, हो त्या नर्तकीला तिच्या नृत्याला सुरुवात करायला सांग. हा नाचायला सांगतो सांगतो जरा मागवा ए बाई अगं, हा? अरे तुम्हाला नाचायला काय झालं
माझ्या बा. ओ बाई अरे देवा हा आपलं तरी आवाज ऐकला का वाटतोय हा जर याला आणायला तो परत आला नाही पुढे जायचं काय हा ओ बाई तू ना नाचायला सुरुवात तुझ्या स्वस्त हा आणि कोणी नाचायला सुरुवात कर लाज धरा पाहुणे लाज धरा पाहुणे जनाची मनाची जनाची मनाची पोटासाठी नाचले मी परवानाची पोटासाठी नाचले मी परवानाची पोटासाठी नाचले मी परवानाची अरे माझा केस काढला काय सुंदर मारला सुंदर काय रे भारी छान छान सुंदर हा छान छान अरे वाईट बोलू काय छान नाही काय बोलू हा हा सुंदर सुंदर नाव सुंदर आहे वाटते हे सुंदर्या नर्तकीने छान नृत्य सादर केलं हो होय छान नृत्य केलं म्हणून तिला एक भेट देऊ इच्छितो. काय तुझ्या भेटेला तुम्ही हा तू दिलेला नवरत्नांचा नंतर तुम्ही काय कराल हो ता एकदा जन्माचा घालून घ्या मग म्हटलं ते झालं. आपल्या गरजेला ताप जाईल हा? घाला घाला हा मी भेट देऊ. हे काय जन्माचा घालून घ्या आपल्या गरजेला झालं हे सुंदर. तुझ्या नृत्याच्या सादरीकरणाबद्दल हो होय हे तुला माझ्याकडून छोटीस सत्य 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 हो पण मला या नर्तकीचा चेहरा पाहिजे. मला नर्तकीचा चेहरा बघायचा आहे तुला नाही मूर्ख मला पाहायचं. तुम्हाला बघायचा आहे बघा बघा हो बाई यांना ना यांना तुमचा चेहरा बघायचा आहे हा? काय आवाज आहे कोकिला नुसती वा 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 काय बाजू वाजवतो, हा? आजच बघत नाही याला हा लागला याला लागले का कुठवरून जाऊ का जाऊ का छान चेहरा बघून घ्या हे नीट वाजवायचा त्याचं टाकी कापात फुल अगं हे सुंदर. कापते 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 अगं हे शिचवणी. लाजू नको शिचवणी. आता बेस ना ती नुसती वर खाली वर खाली आता तुला बंद झालंय. हा.
कोणाला म्हणायला पाठवलं? त्याला मी काय करू? दिसतोय कुठे? हो पण दिसत पण नाही तो. किती झाला? मला तिथे सोडून का कोण आहे? अरे कोण आहे? काय मेळ्याची आई मला तो त्याला बोललो मला प्रेमानं हाक मारणार नाही. आईच भेटे गेला. आला गाडी मग. अरे सारा तुझी नाव माझ्या इकडे सोनपेठ जात आहे. हे बालोय हो मी काय म्हणतो माहिती आहे हा 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 त्यांना काय सांग माहिती आहे काय काय? अहो कालू महाराज अरे बाबा मेला तू पण काढून हा पण काढून त्यांना सांग आणि मधी नर हा बाजू. हे बालोय हो त्यांना काय सांग काय सांगू? मला प्रेमानं मार सांग अहो कालू महाराज इकडे या बघा काय सांगतो तू. का तुम्हाला सांगतो प्रेमानं हात मारा प्रेमात. आणि बालोय हो त्यांना काय सांग माहिती आहे काय सांगशील तर सांगशील हा. काय सांगशील काय कंबर हल्ली पाहिजे हा. अहो काळू महाराज इकडे या कंबर हल्ली पाहिजे बालोय त्या मुलखाला कालू महाराज बोलायचं. हा हा कंबर हलवून काय सांगतो काय सांगतो पुढचा मोबाईल हा फुकणे ह्याच्यात जाय. बालोय त्यांना कंबर हलवून म्हणायचं सांग अहो काळू महाराज इकडे या जरा तरी हलवा. हे काळू हे जे प्रेम बघा ए कालू तुला कधी प्रेम झालं नाही हा, त्याला काही कधी प्रेम झालं नाही प्रेमानं सांग मी अहो कालू सांगतो महाराज मी सांगतो तसं करा माझं ऐका असं म्हणा. ओ कालू महाराज भाऊ इकडे या भाऊ तुमच्यावर मी खूप प्रेम करते. ए बालोय एवढा तेव्हा बघितला होता आईच्या पत्राकडे बालोय त्यांना सांग हे काळू अजून प्रेमान अजून खाली अहो कालू खाली महाराज खाली 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 हलू 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 हो आपल्याला काय करताय? महाराज हा बोला या आलोच काय झालं बोल काय बोल झाला असं काय हा हा आता झाला किती आले गेलो ते बघतोय नर्तकी नाही मग काय केलं आता म्हटलं याला परत आला हा माझ्या साली ठेवायचा नाही काय ठेवणार म्हणून काय केलं माहितीये काय केलं? पहिला फोन केला कोणला कोल्हापुरात फोन केला काय बोला बोल डायरेक्ट कोल्हापूर हा. कोल्हा माहितीये हा. गौतमी पाटीलला आवाज खाली टाकी तोंड फोडून त्याचं त्याचं फोन केला तिथं ना हा. दुसरा फोन केला कोणला अरे हिंद्री पाटीलला अरे याचा वशिला ताट आहे अरे तिथं नाही हो. शेवटी काय केलं माहितीये ही नर्तकी साडी आहे ना सुकशी घेतली नव्हती हा ही नेसलो नाही तरी माझं नाही मन शांत मेरा तो त्या शेवंतीला आणायची अरे ती पण नाही पण आणखी पण नव्हती अरे ती पण नाही हे मेरा सुरला आणायचा शिरला शिरला तिला आपला उंदीर काय मी काय म्हणतो माहितीये ही देऊन येतो हा? ही साडी देऊन येतो घोटाळा करून टाकला या गुलाबानं सगळा हा? बघा बघा त्या बाईची जर एकच जर साडी असेल तर तो फार सुखसे घेतली हा मेला लावून आला आणि ही जर बाई आली तर आता काय करी येतो येतो माझा राजा येतो
लाजणारा पाहुणं. सोड घ्यायचं आहे मला. प्रथम राजवाड्यात अपमान आणि त्यानंतर ही हद्दपारी. या सर्वाला कारणीभूत तो हरामखोर शेतकऱ्याचा कार्ट. एकदा का माझ्या हाती सापडला असता तर भेटण्यासारखा चिरडून टाकला. त्याला या जगत काना कोपश होता, परंतु हरामखोर माझ्या हाती लागला. काय करावे काही कळत नाही. महामंत्र्यांकडून काही संदेश नाही. या महामंत्री या. आपलीच वाट पाहत होता आम्ही. बोला काय खबर आणली? खबर त्या युवराजाला तर खुनाच्या कटामध्ये अटक करून ठेवलाय. शाबाश महामंत्री शाबाश. आता राहिलाय तो फक्त शेतकऱ्याचा कार्टा. काय होय, शेतकऱ्याचा कार्टा? त्याला आम्ही काही करू शकत नाही. जर का त्याला सुद्धा युवराजांप्रमाणेच कैद केला असता तरी सारी जनता आपल्यावरून खून पडली असती. आपलं बोलणं कोणीतरी चोरू नाही करीत. तू इकडे ये पहिला. अरे सांगतोय तुला इकडे ये. अरे महामंत्री त्या काल्याला काहीतरी सांगताय. त्या काल्याला काहीतरी सांगताय. त्या काल्याकडे गेला. मी काय म्हणतो माहिती आहे? काय म्हणतो? या लय मला मारला नाही. त्या काल्या मला भेटला ना, मला असा मारील ना त्याला. तू बघ फक्त. पण ते गेलं कुठे? अरे त्यांना मारी शिवाब टाकी मारून तांबड्या सोडून नाही 35 दिवस आज झाले. कपडेची ताकद आहे का? मी धारे बघा वनवा गेला ना की डोंगर अरे पाय घे सगळं माझ्यापासून. लाज वाटत नाही तुम्हाला? शब्द काढला थोमलं का? थोमलं का? आराम खोरांवर नीट लक्ष ठेवला पाहिजे. ते काम तुमचं. आमचा तर शेतकऱ्याच्या काढण्यासाठी काही युक्ती आहे? युक्ती तर आहेच. राजकारणात दररोज मागे जात असते आणि त्या ठिकाणी तो शेतकऱ्याचा कार्टा सुद्धा जातो. दोघांची नाचगाणी होतात. नाचगाणी होतात. आणि अशा वेळेला जर का तुम्ही बागेत प्रवेश केलात आणि राजकारणाला उचलून तुमच्या गुहेत ठेवून आलात मग शेतकऱ्याचा कार्टा सुद्धा आपोआप माझं गुहेत येईल. शाबाश महामंत्री शाबाश. छान युक्ती आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. ही कामगिरी पार पडत असताना जर का तुमच्याकडून एखादी चूक जर घडली तर तुमचा आणि माझा स्वार मात्र आहे. त्याची तुम्ही मला चिंता करू नका. आम्ही योग्य त्या रीतीने कामगिरी पार पाडतो. होय. मग ठरलं तर ठीक आहे. निघा कामाला.